आदेश बांदेकरांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाकडून आता खुलासा समोर येतोय। ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची निवडणूक आयोगाची माहिती आहे। मतदान सुरळीतपणे सुरू असल्याचा प्रशासनाकडून दावा करण्यात आलाय। ईव्हीएम बंद पडल्यानं पवईमध्ये 2 तासांपासून मतदान हे बंद होतं असा आरोप बांदेकर यांनी केलेला होता। मतदारांना मतदानासाठी काही तास ताटकळत राहावं लागल्याचा आरोप देखील आदेश बांदेकर यांनी केला होता। काही मतदारांनी देखील तशी माहिती दिली होती। त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलंय आणि ईव्हीएम मशीन बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे। तर आज सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतदान जे आहे ते करता आलं नाही। काही घोळ होते असा आरोप बांदेकर यांच्याकडून करण्यात आला। पर ये तकलीफ नहीं आएगी क्योंकि मेरी पूरी लाइफ में 68 की मेरी एज है। फर्स्ट टाइम मुझे ये तकलीफ हुई है और मैं आशा रखती हूँ सरकार से सब मुमकिन है जहाँ वहाँ पर ये तकलीफ नहीं आनी चाहिए। धन्यवाद। तर हा जो घोळ झालेला आहे त्याचा सर्वाधिक फटका हा ज्येष्ठांना बसलेला आहे आणि या आजींनी सांगितलेलं आहे की माझं वय 68 आहे आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदाच असा त्रासाला मी सामोरं गेलेला आहे। हा त्रास होता कामा नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून देखील मतदान बंद असल्याची प्रतिक्रिया तशी तक्रार ज्येष्ठ नागरिकांनी केलेली आहे। अनेकांना या उन्हात ताटकळत राहावं लागलं तसा आरोप आदेश बांदेकर यांनी केला आणि आता निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण समोर येत आहे।